आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त खंडेरायास अभिषेक. पावसासाठी ग्रामस्थांचे वरुणराजाला साकडे. निलंगा तालुक्यातील गौर येथे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जून महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू होऊनही अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने वाढदिवसानिमित्त येथील खंडोबा मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. तसेच चांगला पाऊस पडावा यासाठी वरुणराजाला साकडे घालण्यात आले. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी आदी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गौर व आनंदवाडी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन निटूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य रोहित विठ्ठलराव पाटील गौरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात डॉक्टर पवन सावंत, डॉक्टर प्रीती पौळ पाटील, डॉक्टर अश्विनी जाधव यांच्यासह आरोग्य विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शिबिरामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सरपंच आशा टोकले, अशोक सावंत, विष्णू पाटील, बब्रुवान सावंत, श्रीमंत ढाकणे, शेषराव भोजने, गोविंद ठाकूर, किसन मुगळे, बाळासाहेब पाटील, विठ्ठल टोकले, हरी घारोळे, जनार्दन सावंत, अशोक पवार, राजेंद्र दैतकर यांच्यासह गौर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 20 जून सन्माननीय आमदार संभाजीभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भैयाच्या सूचना अशा आल्या आम्हाला की दुष्काळ दृश्य परिस्थिती आहे, तर गाजावाजा न करता गावातील सर्वसामान्यांना कशी मदत करता येईल, त्यांचं जीवनमान कसं उंचवता येईल ह्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे आम्ही आज गौर येथे सुरुवात दिवसाची खंडोबा मंदिर आमचं देवस्थान आहे, इथं बऱ्याच यांचं श्रद्धास्थान आहे, तिथं अभिषेक करून देवाला साकडं घातलं की पाऊस जो आता आपल्यापासून जो आता वाटत नाही चिन्ह की पाऊस पडेल म्हणून, ते पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा ह्या हेतून सर्व सकाळी अभिषेक केला. सुरुवात अभिषेक करून झाली. पुन्हा गावातील सर्व नागरिकांना आरोग्य हे सर्वांचं व्यवस्थित राहावं असं भैयाची अजून एक सूचना होती की त्यांच्यासाठी काय करता येते तर पहा. तर त्यामुळं आम्ही सर्व रोग निदान शिबिर एक ठेवले. डोळे तपासायचं डोळ्याचं एक शिबिर आहे. पुन्हा दातांसाठी दात जे काय आता वयस्कर माणसांना काही लोकांना दाताचाही भरपूर त्रास आहे, पण ते थोडं लातूरला जाऊन दाखवणं होत नाही त्यांना, त्यामुळं त्याचं एक शिबिर इथं आपण आयोजन केलंय. पुन्हा रक्तदान शिबिर जे काय वर्षालाच आम्ही भैयाच्या वाढदिवसानिमित्त करतो, ते दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर असं पाहता आलंय आता सकाळपासून बरंच आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. मुलं, तरुण मित्र हे सर्व रक्तदान शिबिराला प्रतिसाद देऊन आम्हाला म्हणजे सहकार्य करत आहेत सर्व. आणि ह्याच्यात अजून चांगली गोष्ट म्हणलं तर आजचं अपघाताचं प्रमाण पाहता, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी गौर, ग्रामपंचायत गौर ह्यांच्या वतीनं जे रक्तदान करतील त्यांना आम्ही सुरक्षा म्हणून एक हेल्मेट ही अशी भेट देत आहे. आणि त्यांचं मी खरंच म्हणजे खूप आनंद झाला आहे मला की एवढा मोठा प्रतिसाद त्यासाठी मिळत आहे. आणि ह्या निमित्त एवढंच सांगतो की भैयासाहेबांना उदंड आयुष्य मिळावं, निरोगी आरोग्य हे होऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जेवढं करता येईल तेवढं आम्ही आमच्या सर्कलच्या वतीनं आम्ही भैयाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करू.